माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेशने स्वतःहूनच आपला गुन्हा कबूल केलेला असतो. म्हणजेच काय तर तो आता स्वतःहूनच सांगू लागतो की तुम्हाला ना काय करायचं आहे ना ते करा, परंतु तुम्हाला मी लपवलेल्या त्या पादुका काही सापडणार नाही आहेत. मीही तुम्हाला ओपन चॅलेंज करतो, दाखवाच बरं शोधून, पण मी घेतलेल्या आहेत तर हे मी तुम्हाला आता सांगून टाकले. मग काय चिंटू आणि ईश्वरी, शोधताय ना सगळं काही? असं बोलू नये ना. आता मुद्दामुळे ना त्यांना आता घाबरवायचं काम ना इथे राकेश करत असतो. पण आता त्याला पुरून उरायला इकडे ही असते आणि ईश्वरी आता म्हणू लागते की काय तुम्ही पण याच्याबद्दल एवढं विचार करत बसला आहात? या माणसाच्या नादी लावून आपल्याला उपयोग नाही आहे, कारण हा माणूस आहे ना फक्त आपल्याला इकडे दिशाभूल करतोय. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शोध तर घ्यावाच लागणार आहे आणि इथे बसून चालणार नाही. चला अर्णव सर. आणि असं बोलून असता अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये जायला निघतात आणि सगळीकडे शोध घेत असतात, पण त्यांना कुठेही काही सापडत नसतं. पण आता मात्र इकडे आजी म्हणत असते की काही सापडलं का? तुम्ही तर मला म्हटलं होतात की तुम्ही वेळेवर या सगळ्या गोष्टी शोधणार आहात, मग आता काय झालं? मिळालंय का? ते आता स्पष्टपणे विचारत असतात. पण ईश्वरी आणि अर्णवच्या हाती अपयशच असतं, कारण त्या दोघांनाही आता काही झालं तरी काही मिळालेलं नसतं आणि त्यामुळेच ना आता पादुका न मिळाल्यामुळे घरात पुन्हा एकदा वाद होऊ लागतात. तर दुसरीकडे मात्र आता आजी आरोप तर करत असते, पण वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे ना हे सगळं ना या ईश्वरीनेच केलं आहे. ईश्वरीनेच आता हे लपवून ठेवलं आहे, पण आता ती बोलत नाही आहे. पुन्हा एकदा अर्णव वल्लरीवर चिडतो आणि मामी बस झालं, पुरे झालं. या सगळ्याचे दोष आहे ना चुकूनही तू देऊ नकोस हा तिला, असं बोलून तो तिच्यावर ओरडू लागतो. त्यावर मात्र तेवढ्यातच तिथे दारामध्ये आलेले असतात मामा आणि त्याचसोबत आकाशही, आणि ते पूर्णपणे सगळ्याची सोय करून आलेले असतात. म्हणजे आजूबाजूला जे शॉप आहेत ना त्या सगळ्या शॉपमध्ये त्यांनी चौकशी केलेली असते. ज्वेलरी शॉपमधनं त्याला कळलेलं असतं की इथे अजून तरी कोणीही पादुका सेल आऊट केलेल्या नाही आहेत, आणि तसंही आता मी सगळ्या ज्वेलर्सच्या शॉपमध्ये सांगून आलेलो आहे की जर कुठे अशा पादुका आल्या तर प्लीज आम्हाला इन्फो करा. त्यामुळे तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका. अजूनपर्यंत पादुका तर तिथपर्यंत पोचलेल्या नाही आहेत सेल होण्यासाठी. त्यामुळे उगाच ना ईश्वरीवर आरोप करणं चुकीचं आहे आणि ते आरोप ना बंद करा, असं देखील ठामपणे सांगितलं जातं. मग आता आजी म्हणत असतात की काय करायचं आहे, काही ना काही तर बंदोबस्त करावा लागणार आहे ना. मग याचा विचार केला आहे का तुम्ही? करा ना या सगळ्याचा विचार. मग मात्र आता डोक्यात विचार सुरू होतात, कारण राकेशला माहिती आहे की त्याने तर हे तिथेच ठेवले, पण त्याच्या डोक्यात असं असतं की आपण हे लगेच सेल करूया आणि बाहेर पैसे देता येतील त्या बॉसला. पण आता मात्र त्याचं जगणं मुश्किल झालेलं असतं, कारण बाहेरसुद्धा त्याची चांगलीच बोंब करून ठेवलेली असते, सगळ्या ज्वेलर्सना सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे तो बाहेर जाऊनही सेल करू शकणार नसतो. त्यावर मात्र आता सगळ्यांनाच ईश्वरी सांगते की माझ्याकडे आता एकच पर्याय दिसतोय, आणि ती आता त्या पादुकांच्या चौरंगापाशी जाऊन पोचलेली असते. आणि जेव्हा ती आता त्या चौरंगापाशी जाऊन पोचते ना, राकेश खूप जास्त घाबरतो आणि राकेश आता विचार करतो की हे सगळं काय आहे. म्हणजेच या सगळ्यामध्ये हिला कळलंय की काय या चौरंगाखालीच पादुका आहेत, आता तर मेलोज, असा विचार ना तो करत असतो. पण इकडे मात्र ईश्वरी पादुकांच्या जवळ जिथे पादुका ठेवलेल्या असतात ना तिथे जाऊनच ती आता पाया पडू लागते, कारण तिच्यासाठी त्याच गोष्टी खूप जास्त गरजेच्या असतात आणि ती पाया पडूनच आता मात्र सुरू होते. तिने आता श्रीपाद वल्लव दिगंबरा हे मात्र आता मंत्र बोलायला घेतलेला असतो, आणि जेव्हा ते गाणं बोलायला ती सुरुवात करते ना तेव्हा सगळेजण मात्र पाहू लागतात. पण आता तिच्याकडे कोणताही ऑप्शन नव्हता ते सगळं बोलण्या वाचून, कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर हे या सगळ्या गोष्टींमधनं पादुका शोधायच्या होत्या. आणि म्हणूनच तिला असं वाटत होतं की देवाचा धावा केला तर नक्कीच देव आपल्याला मार्ग दाखवेल, आणि म्हणूनच तिने आता देवाचा धावा करायला सुरुवात केलेली असते. श्रीपाद वल्लव दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लव दिगंबरा, आता हेच मंत्र म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता खूप सुंदर असा आवाजही तिचा असतो. ॲक्च्युअल मागे एक रेडिओ लावलेला असतो, रेकॉर्ड लावलेला असतो, पण इथे मात्र असं दाखवत असतात की ईश्वरीच आता ह्याला व्हॉईस देत आहे, ईश्वरी स्वतः बोलत आहे. पण आता जेव्हा ईश्वरी तल्लीन होऊन पूजा करत असते ना तेव्हा मात्र सगळीजणं तिथेच असतात आणि त्या सगळ्यांना सुद्धा खूप जास्त प्रसन्न वाटत असतं.
पादुका मात्र काही भेटलेल्या नसतात. पादुकांचा शोध आता सुरू व्हायचा असतो. पण इकडे मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद राकेशला असतो. राकेश म्हणत असतो की तुम्हाला ना कधीच पादुका भेटणार नाहीत, कारण त्या पादुका मी अशा जागेवर लपवून ठेवल्या आहेत ना की ती जागा तुम्हाला कधीही सापडू शकत नाही, असं देखील आता म्हटलं जातं. बिचारा अर्णवही आता पाहतच राहतो. त्यालाही हेच वाटत असतं की काय होणार आहे, कसं होणार आहे, या गोष्टीचा विचार मात्र आता डोक्यामध्ये सुरू असतो. तर जे आहेत ना ते गुरुजीसुद्धा यायला निघालेले असतात. म्हणजे स्वामी जे आहेत ना ते सुद्धा येत असतात. पण स्वामी जे आहेत ते येत असतानाच इकडे मात्र घरात अजूनही कोणाला काही माहीत नसतं. सगळीजण आता विचार करत असतात की कधी येतील स्वामी, कारण स्वामी यायच्या आधी त्यांना असं वाटत असतं की आपल्याला ते पादुका मिळायला हव्यात. पण दारावर आता अचानकपणे स्वामी येऊन थांबल्यामुळे आता सगळ्यांनाच खूप जास्त भीती वाटू लागते, कारण अजूनही यांना पादुका भेटल्या नाही आहेत आणि स्वामी आलेले आहेत. आता मात्र ईश्वरी खूप जास्त घाबरते. पण ईश्वरीला आता सगळ्या गोष्टी स्वामींपर्यंत पोचवाव्या असं वाटतं, कारण ओघाचे ना खोटं बोलून देवाच्या दरबारात काहीच लपत नसतं. देवाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. जरी आपण माणसांपासून या गोष्टी लपवायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा हा देव जो आहे ना त्या देवाला सगळ्या गोष्टी ठाऊक असतात. म्हणूनच आता पादुका हरवल्याचं सत्य स्वतः जाऊन ईश्वरी त्या गुरुजींना सांगायचं ठरवते, कारण गुरुजी खास ना त्या पादुकांचं अभिषेक करण्यासाठी आलेले होते आणि आता जर पादुकाच तिथे नसतील तर ते अभिषेकही कसा करतील. पण आता आपण ही गोष्ट त्यांना सांगायला हवी असाच विचार ना ईश्वरी करू लागते. आणि ईश्वरी जेव्हा गुरुजी तिथे येतात ना तेव्हा डायरेक्ट गुरुजींच्या पायापाशी जाते आणि गुरुजींशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. गुरुजी म्हणत असतात की श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 असं बोलूनच ते दारावर येऊन उभे राहतात. तर ईश्वरी लगेच त्यांच्या पाया पडायला जाते. ईश्वरीलाही ते आशीर्वाद देतात. पण ईश्वरीला आता मात्र सगळं खरं सांगावंसं वाटत असतं. म्हणूनच तर ती आता डायरेक्ट गुरुजींच्या पायापाशी जाते आणि गुरुजींचा आशीर्वाद घेत गुरुजींना सगळं काही खरं सांगून टाकते. म्हणजेच काय तर तिच्याकडनं ज्या काही गोष्टी चुकल्या आहेत त्याची ती आता अक्षरशः माफी मागत असते आणि म्हणत असते की गुरुजी तुम्ही अभिषेक तर करायला आलेला आहात, पण इकडे पादुकाच गायब झालेले आहेत. आणि पादुका गायब झालेली आहे ही गोष्ट मात्र जेव्हा आता गुरुजींना समजते तेव्हा गुरुजी जास्त काही रिॲक्ट होत नाहीत, कारण गुरुजींना आता या सगळ्या गोष्टी काही नवीन नसतात. त्याचमुळे आता गुरुजी मात्र म्हणत असतात, कारण गुरुजींना ना या सगळ्या गोष्टी कुठे आहेत काय आहेत हे सुद्धा माहिती असतं, पण त्या सगळ्या गोष्टींना त्यांना कडूनच शोधून घ्यायच्या असतात. कारण ईश्वरी जी आहे ती मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर हातापाया जोडत होती त्यामध्ये बिचाऱ्या त्या मुलीची काही चूक नाही आहे हे सुद्धा त्या गुरुजींनी बरोबर ओळखलेलं होतं. आणि त्यामुळेच आता असं वाटत असतं की ईश्वरीने स्वतःहून या सगळ्याचा शोध घ्यायचा. आणि त्यामुळेच ना ते एकच भाकीत करतात की तुम्ही ज्या पादुका शोधतायत त्या घरातच आहेत. बाळा तू हे सगळं करू शकतेस आणि तू तर आज मला हेही स्वतःहून येऊन सांगितलं आहेस की पादुका गहाळ झाल्या आहेत, पण या सगळ्याच्या मागे बाळा तू नाही आहेस हेही मला माहिती आहे. पण तू या पादुका नक्कीच शोधून काढशील, कारण या पादुका घरातच आहेत. या पादुका जर तू शोधल्या असता तर सगळं काही काम सोपं होईल आणि आपण अभिषेकही करू शकू. मी इथे थांबेन, पण तू तोपर्यंत व्यवस्थितपणे त्या पादुका शोध, असं देखील आता गुरुजी आहेत ते सांगू लागतात. पण बिचारी ईश्वरी खूप जास्त रडत असते, कारण तिच्यावर हे चोरीचे आरोप लावलेले असतात ना त्यामुळे ती अर्धमेली झालेली असते. पण दुसरीकडे मात्र तुम्ही आता किती वेळ लावणार आहे या सगळ्याचा शोध घ्यायला, कारण मला असं वाटतंय ना की बराच वेळ झालं गुरुजी थांबले आहेत. गुरुजींना थांबवून ठेवू नका, पटकन शोध घ्या या सगळ्याचा, कारण आपले गुरुजी जे आहेत ते खास अभिषेक करण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत आणि तुम्ही जर असा गोंधळ घातला तर कसं होईल, असं देखील आता गुरुजींसोबत आलेले जे दुसरे पंडित जे असतात ना ते सांगत असतात. पण आता इकडे गुरुजी भाकीत करून सांगतात की म्हणजे त्यांना ना एक संकेत द्यायचा असतो. जसं जोगतीन संकेत देते ना अगदी तसाच संकेत ना आता गुरुजींनी ईश्वरीला दिलेला असतो. जी आता ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवतच म्हणत असतात की तूच आहेस तुझं पाशी,
तू जागा चुकलासे. असं जेव्हा गुरुजी म्हणतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी जोमाने या सगळ्यासाठी तयार असते. म्हणजेच काय, तर आता तिला पटकन या पूर्ण घरामध्ये या सगळी जागा, पादुकांची जी जागा आहे, चुकलेली जागा, ती शोधायची असते. गुरुजींनी या एका वाक्यामध्ये जे सांगितलेलं असतं ना, त्यामुळे आता त्या एका वाक्याचा विचार करून पूर्णपणे तिला शोध घ्यायचा असतो. आणि म्हणूनच आता तिला आशीर्वादही गुरुजी देतात आणि गुरुजी सांगतात की मुली, मला पूर्णपणे खात्री आहे की तू त्या पादुका शोधून आणशीलच. आणि आता गुरुजींनी विश्वास ठेवला आहे म्हटल्यावर बाकी आता ईश्वरीला कोणीही काहीच बोलू शकणार नसतं. खुद्द आजीसुद्धा आता शांतच असतात, कारण इतका वेळ ज्या आजी आरोप करत होत्या ना, त्या आजींचं अक्षरशः आता तोंडच बंद झालेलं असतं. कारण त्यांनाही आता गुरुजींमुळे बऱ्याच गोष्टी कळत असतात की खरंच ना, या सगळ्यामध्ये उगाचच आपण ईश्वरीवर आरोप करत होतो, पण गुरुजी सांगतायत म्हटल्यावर ईश्वरीची या सगळ्यात चूक नाही आहे. पण आता या मुलीने या सगळ्याचा शोध तर नीट घ्यायला हवा, असाच विचार ना इकडे असणाऱ्या या आजी करत असतात. पण राकेश मात्र आता टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण गुरुजींनी तर भाकीत केलेलं आहे की आता या सगळ्या गोष्टी घरातच आहेत, मग पादुका घरात शोधायलाही लोक लागतील, पण ह्यांना पादुका भेटायला नको असा विचारच ना आता मात्र तो करत असतो. कडे ईश्वरी आता गुरुजींच्या पाया वगैरे पडते आणि लगेचच ना आपल्या कामाला लागते. कारण आहे ना, तिला आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्याचा शोध तर घ्यायचा असतो आणि ते सुद्धा न डगमगता पटकन. आणि त्यामुळे ती गुरुजींचे आशीर्वाद घेते आणि आपल्या कामाला लागते. अर्णवही तिच्या सोबत असतो. तर इकडे मामाही दुसरीकडे जाऊन शोधतात. तर अर्णव आणि ईश्वरी आता शोधण्यासाठी म्हणून देवघरात जातात. गुरुजींची आता तोपर्यंत आजी संवाद करत असते. आजी गुरुजींना म्हणत असते की गुरुजी, खरंच मी माफी मागते तुमची. जे काही झालं ते खूपच एकदमच विचित्र होतं, पण मला खात्री आहे की नक्कीच या सगळ्याचा सूत्रधार हा सापडेलच. आता मात्र ईश्वरी पूर्ण जोमात तयार झालेली असते, कारण गुरुजींनी सुद्धा आता तिच्यावर विश्वास दाखवलेला असतो आणि त्या विश्वासास आता तिला पात्र ठरायचं असतं. आणि त्यामुळेच ना आता गुरुजी आपल्यावर इतका विश्वास ठेवत आहेत, तर आपण या गोष्टी करू शकतो ना, असा विचार करूनच आता पहिल्यांदा ईश्वरी आणि अर्णव देवघरात सगळीकडे जाऊन शोधायचा विचार करतात. कारण देवघर शोधायचं राहिलं होतं आणि जे कोडं घातलेलं होतं त्यावरून ईश्वरीला असं वाटत असतं की देवघरामध्येच हे सगळं असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच ना आता दोघंही जण पटकन देवघरामध्ये जाऊन शोधत असतात. तोपर्यंत मात्र गुरुजी आणि आजी यांचा संवाद होत असतो. आजींना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हुरहुर असते आणि त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी नीट घडतील ना. यामुळेच ना आता आजी मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. परंतु आता ईश्वरीला जर गुरुजी म्हणाले आहेत तर हे सगळं तू करू शकतेस, तर आता ईश्वरी ही न मागे हटता या सगळ्याचा शोध घेत असते. त्यांना तर पूर्णपणे माहिती असतं की या सगळ्यामध्ये ना हा राकेशच दोषी आहे, पण राकेशचं नाव तरी असं आपण कसं फोडणार. आणि राकेशच्या रूमची झडती घेऊनसुद्धा तिथे काहीच सापडलेलं नव्हतं आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त भीती जी आहे ती वाटत असते. म्हणून आता ते मात्र विचार करत असतात की काय करावं, कुठे असेल ह्या सगळ्याचा शोध. आता ती दोघंही जण जोडीने घ्यायचं ठरवतात. म्हणूनच आता इकडे मात्र जेव्हा ईश्वरी विचार करत असते तेव्हा आता अर्णव तिला म्हणत असतो की ईश्वरी, काय झालं आहे. ईश्वरी म्हणते काही नाही, पण मला ना थोडी शंका येते. आपण आहे ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित चावून बघूया, आधी आपल्याकडनं काही राहून गेलं असेल तर प्रॉब्लेम नको. आता मात्र राकेश ना पुरता घाबरलेला असतो, कारण त्याला असं वाटत असतं की नक्कीच आहे ना आपण या सगळ्यामध्ये पुरतं अडकणार आहोत. जर या गुरुजींना सगळ्या काही गोष्टी दिसत असतील तर हे गुरुजी नक्कीच आपलं नाव नको घ्यायला, असाच विचार ना तो करत असतो. इकडे मात्र आता त्यासोबत अर्णव आता बोलत असतात. तर अर्णव हा मामाला बोलत असतो की आपण सगळीकडे शोधतोय पण आपल्याला कुठेच काही सापडत नाही आहे. मग आता काय करायचं आहे, मला खरंच ना काहीच कळत नाही आहे. कुठे शोधायचं आहे हे सगळं काही. त्यावर आता असतो की मी बघून येतो, बाकी काही राहिलं असेल तर तिथेही बघतो, कारण आपल्याला आता गुरुजी आलेत म्हटल्यावर पादुका तर हव्याच आहेत. मग आता आकाश तिकडनं निघून गेल्यानंतर मामा आणि त्याचसोबत अर्णवच असतो आणि ईश्वरी. मामा आणि अर्णव बोलत असतात. तर अर्णव मामाला म्हणतो की आपल्याला पूर्ण माहिती आहे की हे पादुका गायब करण्याचं काम हे राकेशशिवाय दुसरं कोणाचंही नाही आहे, पण आपल्याला ना आता या सगळ्याचा तपास तर घ्यावा लागणार आहे. आणि त्याचसाठी मला असं वाटतंय ना की आपण राकेशच्या
डोक्याने विचार करायला हवा. त्याच वेळेला जेव्हा अर्णव हे वाक्य बोलतो की आपण राकेशच्या डोक्याने विचार करायला हवा, त्यावेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी विचार करत असते आणि गुरुजींनी जे शब्द बोललेले असतात ना, ते ईश्वरीच्या डोक्यामध्ये ते शब्द कायमचे फिट झालेले असतात. आणि आता मामाचं आणि अर्णवचं ईश्वरीकडे लक्ष जातं, कारण ईश्वरी एकदमच शांत बसलेली असते, उभी असते. मग आता मामाच अर्णवला डोळ्याने इशारा करून ईश्वरीकडे बघायला सांगतो. तर ईश्वरी ही आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला आता सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागलेला आहे, सगळ्या गोष्टी कळत आहेत. तर मात्र आता नेमकं तुला काय कळतंय, मला नीट सांगशील का? काय झालं आहे मिसिंदर, सांग ना. पण आता ईश्वरी जींनी जे संकेत दिलेले असतात ना, ते संकेत ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलून दाखवते. आणि अर्णव मात्र तिला म्हणत असतो की आता म्हणजे यावरनं तुला काय सांगायचं आहे? हो, मी तुला सांगते ना काय सांगायचं आहे ते. बोलून ना ईश्वरी आता तडक बाहेर निघून जात असते. इकडे वल्लरी आणि राकेश यांची कुजबूज सुरू असते. वल्लरी ही राकेशला म्हणत असते की मी त्यांना उगाच कांगावा केला, मला माहिती आहे हे सगळं काही त्या ईश्वरीने केलेलं नाही आहे, पण आपण उगाच आरोप करायचे ना, म्हणून तिच्यावर आरोप केले. पण मग ह्या पादुका गायब तरी कोणी केल्या असतील, तुम्हाला काय वाटतंय जावई बापू? असं देखील वल्लरी आता राकेशला विचारत असते. आता खुद्द चोर तिच्या बाजूलाच उभा आहे हे तिला तर कळतच नसतं, मोठी जावई बापूवाली. पण इथे तिचा जावई बापूही म्हणतो घरात आता इतकी माणसं आहेत, कोणाचं काय सांगता येतं कोणी घेतलं आहे, बघूया ही ईश्वरी शोधून काढते का, असंच आता राकेश म्हणत असतो. वल्लरी म्हणत असते की कसली ती शोधते, तिला काही जमत नाही. आधी मुद्दामुळंच तर मी तिच्यावर हे सगळे आरोप केले, म्हणजे सगळ्यांच्या नजरेतून का होईना ती उतरायला हवी. दुसरीकडे मात्र ते गुरुजी बसलेले असतात ना, ते मात्र दत्तगुरूंचा सारखा धावा करत असतात, कारण ते भरपूर लांबून आलेले असतात. आणि खास ना ते ईश्वरी जोपर्यंत पादुकांचा शोध घेते तोपर्यंत ते घरीच थांबलेले असतात. तर ईश्वरी धावत पळत तिथे येते आणि ती मात्र आता त्यांना म्हणत असते की तुम्ही जो मला संकेत दिला होता त्यानुसार मला कळलेलं आहे की पादुका कुठे आहेत त्यामुळे आता जराही विलंब न करता आपण लगेच पूजेला सुरुवात करूया, असं देखील आता ईश्वरी बोलायला लागल्याबरोबर राकेश खूपच जास्त घाबरतो. राकेश विचार करतो की हिला कसं कळलं असेल की त्या पादुका तिथे आहेत, परंतु गुरुजींनी जे काही संकेत दिलेले असतात ना, त्या संकेतावरणास ईश्वरीने तडक थेट म्हणजे तिने तो एकदम व्यवस्थित निशाणा साधलेला असतो. आणि त्या संकेतावरूनच तिने आता ठरवलेलं असतं की चौरंगापाशीच त्या पादुका आहेत. आणि त्यामुळेच ना सगळीजणं ईश्वरीकडे पाहू लागतात. ती सगळीजणं चकित होतात की ईश्वरीने या सगळ्याचा शोध कसा काय घेतला, कारण त्या लोकांनी विचारही केला नव्हता तसे प्रकार ना ईश्वरीने आता करून आणले होते. आणि त्यामुळेच ना आता मात्र या सगळ्याचा विचार अर्णवही करत असतो. अर्णवलाही ईश्वरीने सांगितलेलं नसतं की तिला कुठे संशय आला आहे की त्या पादुका कुठे आहेत त्यामुळेच ना आता अर्णवही टेन्शनमध्ये येतो आणि हिचं काय चाललं आहे असा विचार करतो. पण आता ईश्वरी तडक बाहेर जाऊनच योग्य त्या लोकेशनवर बरोबर पोचते, म्हणजेच त्या चौरंगापर्यंत. आणि आता त्या चौरंगापर्यंत जेव्हा ती पोचते तेव्हा मात्र आता तिला ती जागा बरोबर माहिती असते. आणि त्यामुळे आता आजीही ईश्वरीवर खुश असते, कारण गुरुजींनी जे काही शब्द ठेवलेला होता, ईश्वरीवर विश्वास ठेवलेला होता, त्या विश्वासास आता ईश्वरी पात्र ठरलेली असते. मात्र आता वल्लरी आणि राकेशची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण ना त्यांच्या तोंडावरचे रंगच चेंज झालेले असतात. हे आता ईश्वरीने करेक्ट ओळखलेलं असतं. आणि ईश्वरीनेच आता तो बरोबर पादुका बाहेर काढल्यामुळे आजीही खूप जास्त खुश होते. परंतु या सगळ्याच्या मागे हा राकेशच आहे हे सुद्धा आता माहिती असतं. म्हणूनच राकेशला ईश्वरी आणि अर्णव आता शिक्षा द्यायचं ठरवतात, कारण आता पादुका तर समोर आहेच, पण आता या पादुका समोर ठेवून त्यानंतर पूजाही त्यांची केली जाते. पुढील भागामध्ये खास करून दाखवण्यात आलेलं आहे की ती पूजा वगैरे झालेली असते आणि गुरुजी आता गेलेले सुद्धा असतात. आणि जेव्हा गुरुजीही तिकडनं निघून जातात ना, तेव्हा मात्र आता या राकेशची पूर्णपणे वाट लावायची हे ईश्वरी आणि अर्णव ठरवतात, कारण आज दिवसभर त्यांची जी काही हालत झाली होती ते पूर्णपणे पादुका शोधून, त्यामुळे दोघांनाही त्या डोक्यामध्ये राग असतो. आणि आत्ता वरतून त्या राकेशने ह्यांना चॅलेंजही केलेलं असतं की तुम्ही दाखवा शोधून, पण राकेशचं चॅलेंज त्यांनी पूर्ण करून त्या सगळ्या गोष्टी शोधूनही दाखवलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं राकेशला बाहेर उभं केलं जातं आणि त्याच्या भोवती रिंगण
टाकलं जातं आणि त्याला आता चांगलीच अद्दल घडवली जात असते आणि त्याला सांगितलं जातं की तुझी ना कुवत ना या रिंगापर्यंतच आहे, हे रिंगण ना तुझ्यासाठीच आहे आणि तुला असं वाटत असेल की आम्ही एकटे आहोत तर तसं समजू नको, आम्ही दोघंही जण ना एकमेकांना पुरून उरू, त्यामुळे आम्ही जर दोघं जोडीने असू ना तर तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, असं देखील अर्णव आणि ईश्वरी आता हातात हात घेऊन राकेशला ओरडून बोलत असतात. त्यामुळे राकेश ना हा एकटा पडलेला असतो तर अर्णव ईश्वरी आतमध्ये निघून जातात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.